सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सेक्टर 1 ई कळंबोली या विद्यालयात 13 सप्टेंबर 2025 रोजी इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न झाली। त्या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवर पालकांचे मनपूर्वक स्वागत। या सभेची कार्यक्रम पत्रिका आणि विषय पत्रिका समोर दिलेली आहे। या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पालकांचे शाब्दिक स्वागत, नोंदणी, सभेचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे प्राचार्य पालवे सर, शिक्षक प्रतिनिधी आणि पालक प्रतिनिधी यांचं आगत स्वागत, सभेचं प्रास्ताविक आणि सभेपुढील विषयांचं प्रकट वाचन, विद्यालयातील शालेय आणि सहशालेय उपक्रमांचं प्रेझेंटेशन अर्थात PPT सादरीकरण, शिक्षक प्रतिनिधींचं मनोगत, पालक प्रतिनिधींची मनोगते, अध्यक्षीय मार्गदर्शन, आभार प्रकटीकरण आणि समारोप अशी कार्यक्रम पत्रिका होती आणि एकूण 9-10 विषयांची विषय पत्रिका बाजूला दिलेली आहे। सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचा हा लोगो आहे। सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचा रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर लौकिक आहे। गरजू विद्यार्थ्यांची शिक्षण संस्था म्हणून सुधागड एज्युकेशन सोसायटीचा बोलबाला आहे। या संस्थेचा ब्रीदवाक्य आहे, कृती पाहिजे बडबड नको। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी दादासाहेब लिमये, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून, शिक्षण महर्षी म्हणून दलित मित्र, आदिवासी सेवक, निसर्ग मित्र, गांधीवादी विचारवंत, रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष अशा अनेक बिरुदांनी सन्मानित व सुधागड परिवाराचे पितामह म्हणून अनेकांचे श्रद्धास्थान असलेले कैलासवासी केशव गोविंद लिमये अर्थात दादासाहेब लिमये। समोर डाव्या बाजूला संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी वसंतराव ओसवाल यांची प्रतिमा आहे आणि उजव्या बाजूला संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौभाग्यवती गीताताई पालरेचा यांची प्रतिमा जोडण्यात आलेली आहे। विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री राजेंद्र बाजीराव पालवे आहेत। त्यांचा परिचय असा, सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने पालवे सरांचा गौरव करण्यात आलेला आहे। विद्यमान अध्यक्ष म्हणून रायगड जिल्हा विद्यासेवक पतसंस्था पेन या संस्थेचं काम ते पाहत आहेत आणि सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सेक्टर 1 ई आणि 3 ई कळंबोली या विद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा 4ही माध्यमांचे प्राचार्य म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे। सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 12वीच्या फेब्रुवारी 2025 परीक्षेत 4ही शाखेतून म्हणजे साधारणतः आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा 3 शाखा आणि कॉमर्स, मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम अशा 4ही विद्याशाखांमधून सर्वप्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांचे फोटो या बॅनरवर टाकण्यात आलेले आहेत। विज्ञान, वाणिज्य आणि कला विभागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे पनवेल तालुक्यातील बहुसंख्य सेवाभावी संस्थांनी, पत्रकारांनी गौरव तर केलेला आहेच, पण विद्यालयाने या विद्यार्थ्यांना सन्मानित केलेलं आहे। विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि व्यसनमुक्ती समिती अशा 2 समित्या कार्यरत आहेत। त्याचं प्रमाणपत्र समोर जोडलेलं आहे। गेल्या वर्षी इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेचं केंद्र विद्यालयात होते आणि या केंद्राला भेट देण्याची इच्छा रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महाराणी श्री जावळे साहेबांनी
व्यक्त केलेली होती. त्यानुसार ते अचानक या केंद्राला भेट देण्यासाठी आले. ते क्षणचित्र समोर जोडलेलं आहे आणि जावळे साहेब जवळपास 15 ते 20 मिनिटे या परीक्षा केंद्राची पाहणी करून परीक्षा सुरळीत चालू असल्याबाबत आणि एकंदरीत विद्यालयाची भौतिक सुविधा पाहून समाधानी झाल्याचं त्यांनी म्हटले होते. 11 ऑगस्ट 2025 रोजी इयत्ता 11वीचे वर्ग विद्यालयात सुरू झाले. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य पालवे सरांच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात आलं, चॉकलेट देण्यात आलं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. याच विद्यार्थ्यांच्या हातून विद्यालयातील कैलासवासी दादासाहेब लिमांच्या प्रतिमेचं आणि सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विद्यालयात अनेक उपक्रम साजरे होतात. त्यापैकी एक मोठा उपक्रम शिवजयंतीचा. हा उपक्रम गेल्या वर्षी अतिशय थाटामाटात विद्यालयात साजरा करण्यात आला. या उपक्रमासोबतच दरवर्षी विद्यालयात साखर चौथ गणपतीचं आयोजन केलं जातं. नवरात्र उत्सव भरवला जातो. स्वर्गवासी दादासाहेब लिमांच्या पुण्यतिथीनिमित्त दीपोत्सव साजरा केला जातो आणि दरवर्षी विद्यार्थ्यांसाठीचं स्नेहसंमेलन सहलीचं आयोजन केलं जातं. असे विविध उपक्रम विद्यालयात साजरे होतात. विद्यालयात साजऱ्या होणाऱ्या विविध उपक्रमांच्या प्राचार्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होतात आणि यातून नकळतपणे विद्यार्थ्यांवर संस्कार घडवले जातात. आपण युगपुरुषांच्या प्रतिमांचं पूजन केलं तर नकळतपणे आशीर्वादांचं पाठबळ आपल्या पाठीशी उभं राहतं. हा आदर्श प्राचार्यांनी या प्रतिमा पूजनातून दिलेला दिसतो. गेल्या वर्षी स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त श्री मंगेश चितळे साहेब उपस्थित राहिले होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याचं क्षणचित्र आणि त्याबाबतची बातमी समोर जोडण्यात आलेली आहे. विद्यालयात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे स्वातंत्र्याचे उत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचा उत्सव असे दोन्ही उत्सव थाटामाटात साजरे होतात. गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी वीरपत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा सन्मान प्राचार्य पालवे सरांनी एका वीरपत्नीला दिलेला होता आणि शिवाय दिल्ली स्थित लाल किल्ल्याची प्रतिकृती विद्यालयात उभारण्यात आलेली होती. त्याचे क्षणचित्र आणि त्याबाबतची बातमी पुढारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयात संगणक कक्ष होताच, पण अतिशय अद्ययावत आणि सुसज्ज आणि प्रशस्त असा संगणक कक्ष असावा असं स्वप्न प्राचार्याने उराशी बाळगलेलं होतं आणि ते गेल्या वर्षी प्रत्यक्षात आलेलं आहे. एकूण 72 संगणक विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध आहेत. प्रोजेक्टर, स्लाइड शो, 4 AC आणि ब्लूटूथ माईक आणि स्पीकरची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. एकूण 2000 विद्यार्थी क्षमता असलेल्या या ज्युनियर कॉलेजमध्ये एका वेळेस एका तासिकेला 70 विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेऊ शकतील, त्याचं प्रॅक्टिकल करू शकतील अशी एक सुसज्ज आणि अद्ययावत संगणक लॅब विद्यालयात तयार झालेली आहे. अशा सर्व वैशिष्ट्यांनी समृद्ध या विद्यालयात शिक्षक पालक सभेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व पालकांचे मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे आणि विद्यालयात संपन्न झालेल्या पालक सभेत जे प्रेझेंटेशन सादर केलं गेलं यासाठी प्रेझेंटेशन सादरीकरण सहाय्यभूत जे घडलेत त्यात प्राध्यापक संजय पाटील आणि प्राध्यापक गौरव पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.